नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चलता मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. खंजर नावाचा एक सराव आहे, एक्सरसाइज आहे, संयुक्त विशेष दलचा सराव आहे. हा सराव टिंबटिंब आणि टिंबटिंब देशादरम्यानचा संयुक्त विशेष दलांचा सराव आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, भारत आणि किर्गिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि किर्गिस्तान या दोन देशाच्या दरम्यान असलेला हा काय आहे, खंजर नावाचा सराव, ज्याची 2026 मध्ये 13व्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि आसाममधील मिस्समारी या ठिकाणी ही जी काही सराव आहे, एक्सरसाइज आहे, ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. क्लिअर. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, 2026 मध्ये झालेल्या ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक हा जो काही विश्वचषक झालेला आहे तो कोणत्या देशाने जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अंडर 19 जो काही विश्वचषक झाला होता 2026 मध्ये नुकताच झालेला आहे, त्याचं विजेतेपद या ठिकाणी भारताने जिंकलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं आतापर्यंत अंडर 19 जो काही क्रिकेटचा या ठिकाणी विश्वचषक आहे त्याच्यामध्ये भारताने आतापर्यंत किती वेळा हे टायटल जिंकलेलं आहे, तर या ठिकाणी 6 वेळा. 2000 मध्ये, 2008 ला, त्यानंतर 12 ला, 18 ला, 22 ला आणि 26 ला. भारत अव्वल स्थानी आहे आणि 2 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने 4 वेळा जिंकला आहे अंडर 19 या ठिकाणी पुरुषांचा क्रिकेट विश्वचषक. 1988, 2002, त्यानंतर 2010 आणि 2024. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलाच प्रश्न आहे क्रीडा संदर्भात, तर लगेच बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. मी बऱ्याच वेळेला सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. 2025 चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार जिंकला आहे उस्माने डेम्बेले यांनी. 2025 चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार जिंकला आहे आयताना बोनमॅटी यांनी. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025 जिंकली आहे ईस्ट बंगाल FC ने. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025 यामध्ये भारताने रौप्य पदक जिंकलं आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चं विजेतेपद ल्यूक मडगवे या खेळाडूने जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांमध्ये या ठिकाणी कलिंग लार्सन्स यांनी जिंकलं आहे विजेतेपद. प्रो रेसलिंग लीग 2026 जिंकले आहे हरियाणा थंडर्सने. आणि ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारताने. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो, ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केलेला आहे किंवा सुरू झालेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए भारत आणि पर्याय क्रमांक बी श्रीलंका. या 2 देशाच्या अंतर्गत या ठिकाणी ICC T20 जो काही मेन्स T20 वर्ल्ड कप आहे तो या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. भारत आणि श्रीलंका हे 2 देश या ठिकाणी यजमान देश या ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे, हे जे काय ICC T20 वर्ल्ड कप आहे याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून घ्या. जसं की याचं पहिलं संस्करण झालं 2007 मध्ये, तेव्हा पहिलं विजेतेपद या ठिकाणी जिंकलं आहे भारताने. तेव्हा भारताने पाकिस्तानला या ठिकाणी हरवलेलं आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट पाहिलं तर 2024 मध्ये झालेलं आहे. 24 मधील जे काही विश्वचषक होता कशाचं, ICC T20चं, ते देखील भारताने जिंकलं आहे साऊथ आफ्रिकेला हरवून, बरोबर. आणि 2026 आता श्रीलंका आणि भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ICC T20 वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत 2 वेळेस जिंकलेला आहे. 2007 जी की पहिली आवृत्ती होती आणि लेटेस्ट मधील 2024. दर 2 वर्षा या ठिकाणी ICC T20 विश्वचषक या ठिकाणी आयोजित केला जात असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गॅलुम आशी दोर्जी वांगमो वांगचुक, बरोबर.
मी अजून एकदा वाचून दाखवतो. गॅलुम, आशी, दोर्जी, वांगमो, वांगचुक यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भूतानच्या राणी मातेला 22व्या उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. प्रश्न आहे महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल. तर लगेच बाकीचे जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आचार्य प्रशांत यांना. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बाल साहित्य पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं सुरेश सावंत यांना. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सायमा वाजेद यांना. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं शरण कुमार लिंबाळे यांना. टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं सीता अशोक शेळके यांना. आणि विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 ने डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी जाहीर केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्पेन नावाचा देश आहे. त्या देशाने काय केलेलं आहे तर अंडर 16 इयर्स असलेले जे काही चिल्ड्रन्स असतील, मुलं मुली असतील, त्यांना या ठिकाणी सोशल मीडियापासून या ठिकाणी बॅन केलेलं आहे. युरोपमध्ये स्पेन हा पहिलाच देश असा या ठिकाणी ठरला आहे अशा प्रकारचं बॅन जाहीर करणारा. याच्या अगोदर ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील बंदी घातलेली होती आणि फ्रान्सने 15 वर्षाखालील बंदी घातलेली होती लहान लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यापासून. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. IOC इंडियन ऑलिम्पिक कमिटी म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती याच्यामध्ये निवडून येणारी इराणची पहिली महिला सदस्य कोण बनली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सोराया अगाही असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सोराया अगाही असं त्यांचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये निवडून येणारी इराणची पहिली महिला सदस्य या ठिकाणी बनलेली आहे. ठीक आहे, प्रश्न आहे प्रथम महिलेबद्दल. तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही प्रथम महिला आलेल्या आहेत किंवा नियुक्त झाल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलटपदी आस्था पुनिया यांची नियुक्ती. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर ठरलेली आहे डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय महिला ठरली आहे नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक ठरली आहे प्रीतम राणी सिवाच. रुद्र हा जो काही सशस्त्र हेलिकॉप्टर आहे ते उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी ठरली आहे कॅप्टन हंसजा शर्मा. आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये निवडून येणारी इराणची पहिली महिला सदस्य ठरली आहे सोराया अगाही असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिवांकर जयंत असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी नौदल मुख्यालयामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष बनलेत एस राधा चव्हाण. NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी. दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा. इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप. राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक सुरेश गोयल. नासाचे नवीन प्रमुख जेरेड इसाकमन. भारतीय महिला हॉकी संघाचे अध्यक्ष सोयड मारिजने. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमेलिया व्हॅल्वर्डे. टाटा कम्युनिकेशन्स व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश लक्ष्मीनारायण. आणि ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष जोआन बिन हमाद बिन खलिफा अल थानी असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न, जमीन आणि मालमत्तेच्या व्यवहारांना गती देण्यासाठी कोणत्या राज्याने स्वयंचलित मालमत्ता उत्परिवर्तन प्रणाली सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, जमीन आणि मालमत्ता यांच्या व्यवहारांना गती देण्यासाठी कर्नाटक राज्याने स्वयंचलित मालमत्ता उत्परिवर्तन प्रणाली ही जी काही सिस्टीम आहे ती सुरू केली आहे, ज्याच्या मागचा उद्देश जमिनीच्या नोंदी सुलभ करणे, मॅन्युअल हस्तक्षेप कमी करणे आणि व्यवहारांना गती देणे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि या उद्देशाने अशा प्रकारची स्वयंचलित मालमत्ता उत्परिवर्तन प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे कर्नाटक राज्य सरकारने. कर्नाटक ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली, मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, गदरा, अलमाटी आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, जानेवारी 2026 मध्ये 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली रिटेल फर्म कोणती कंपनी बनलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वॉलमार्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरचे बाजार भांडवल म्हणजेच काय, मार्केट कॅपिटलायझेशन एवढी गाठणारी, एवढा टप्पा गाठणारा जगातील पहिली रिटेल फर्म, जसं आपल्या भारतामध्ये डी मार्ट आहे अशाच प्रकारे हे वॉलमार्ट आहे. बरोबर, डी मार्टचा जो काही कन्सेप्ट होता तो वॉलमार्ट वरूनच घेण्यात आलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, कोणत्या प्राण्याशी संबंधित अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने AI सक्षम घुसखोरी शोध प्रणाली सुरू केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एलिफंट्स म्हणजेच हत्ती. हत्तीशी संबंधित अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने AI सक्षम घुसखोरी शोध प्रणाली सुरू केलेली आहे, ज्याचा मागचा उद्देश ही प्रणाली जंगली आणि वन्यजीव संवेदनशील प्रदेशांमध्ये रेल्वे रुळांवर हत्तींची उपस्थिती शोधण्यासाठी डिझाईन केलेली आहे, ज्यामुळे वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजेच गाड्यांचा वेग कमी करणे किंवा थांबवणे हे सहज या ठिकाणी शक्य होणार आहे या ठिकाणी या AI सक्षम घुसखोरी शोध प्रणालीच्या मार्फत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिल्या हायड्रोजन विमानतळावरील बसेस टिंबटिंब येथे या ठिकाणी सुरू होणार आहेत, म्हणजेच कोणत्या एअरपोर्टवरती, विमानतळावरती? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील पहिल्या या ठिकाणी हायड्रोजन विमानतळावरील बसेस या ठिकाणी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सुरू होणार आहेत, ज्याचा मागचा उद्देश CIAL म्हणजेच कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड द्वारे ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करणे या उद्देशाने या बसेस सुरू करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने लहान लहान व्यापाऱ्यांना डिजिटली सक्षम करण्यासाठी पिल्लू AI सुरू या ठिकाणी केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही AI असणार आहे या प्लॅटफॉर्मचा उद्देश मूळ भारतीय भाषांमधील बोली कमांडद्वारे मुख्य लेखा कार्य सक्षम करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आर्थिक व्यवस्थापन सुलभ करणे या उद्देशाने अशा प्रकारचं जे काही इनिशिएटिव्ह आहे, लहान लहान जे काही व्यापारी असतात त्यांना डिजिटली सक्षम करण्यासाठी पिल्लू AI नावाची सिस्टम प्रणाली या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. जाता जाता आंध्र प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1953, मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू, राज्यपाल S अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या, सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. शेवटचा प्रश्न, 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, इटली हा जो काही देश आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे या ठिकाणी म्हणजेच विंटर ऑलिम्पिक खेळांचं या ठिकाणी ऑर्गनायझेज करण्यात येणार आहे इटली या देशाच्या अंतर्गत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणकोणत्या राज्यामध्ये महिला उपमुख्यमंत्री वर्तमानमध्ये कामकाज पाहत आहेत? महाराष्ट्र,
मणिपूर, राजस्थान की ओडिसा की वरील सर्व? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.